उल्हासनगर महानगरपालिकेत आज महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत दोन्ही पदांवर बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेच्या अश्विनी निकम यांची महापौरपदी तर भाजपाचे अमर लुंड यांची उपमहापौरपदी निवड जाहीर करण्यात आली. महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे सत्ता स्थापन करून आपलाच महापौर बसेल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र निकालानंतर राजकीय समीकरणे बदलली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर शिवसेना भाजपा यांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या समझोत्यानुसार महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद भाजपाकडे देण्यात आले. आज झालेल्या विशेष सभेत पीठासीन अधिकाऱ्यांनी निकम व लुंड यांची एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरच्या विकासाला गती देण्यासाठी एकत्रितपणे काम करू असा विश्वास व्यक्त केला. शहरातील मूलभूत सुविधा, पायाभूत प्रकल्प व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचेही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जी के एनडीए की सरकार में शिवसेना एक घटक दल है। यहाँ महाराष्ट्र में मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी की जो सरकार है उसमें एनडीए के घटक दल शिवसेना के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी साथ में हैं। यहाँ हमने अलग अलग चुनाव लड़ा था, लेकिन क्योंकि भारतीय जनता पार्टी को 37 सीट मिली, जो कि 3 सीटें कम है मेजॉरिटी से, तो हमारे वरिष्ठों ने ऊपर बैठ के ये फैसला किया कि यहाँ भी उल्लासनगर में महापौर शिवसेना का और उप महापौर जो है वो भारतीय जनता पार्टी का बनेगा, जिसके कारण आज महापौर अश्विनी निकम चुनी गई है और उप महापौर श्री अमर गोविंद राम लुंड उप महापौर चुने गए हैं। इसके साथ में उल्लासनगर के जो विकास की एक नई गाथा हम लोग मिलकर लिखेंगे। राजीव भाई, नवनिर्वाचित जो हम लोग के स्वीकृत नगर सेवक आपके नगर सेवक होते हैं, कितने आपको मिले हैं और किस किस के नाम चर्चा में है? नाम तो बहुत चर्चा में है। मुझे जो जानकारी है तो टोटल 8 मनोनीत नगर सेवक होंगे, जिसमें से 4 शिवसेना को मिलेंगे, 4 भारतीय जनता पार्टी को मिलेंगे। नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं, त्या आदेशाचं पालन करीत उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येऊन महापौर उपमहापौर बसवला आहे। शहराच्या विकासासाठी, शहराच्या विकासाच्या उद्दिष्टाने हा निर्णय झालेला आहे आणि ह्या वेळेला खऱ्या अर्थाने उल्हासनगर शहराचा विकास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि खात्री आहे। देखील चर्चा आहे की 3 ओमी कलानीच्या सदस्य या आहेत, जरी त्या शिवसेनेच्या चिन्हावर आल्या, 6 वर्ष त्यांना आणि त्यानंतर 6 वर्ष शिवसेनेचे जे निष्ठावंत आहेत त्यांना मिळेल अशी चर्चा आहे। काय चर्चा काही असू शकते, पण पक्षाच्या नेत्यांनी एकदा निर्णय घेतला, त्या निर्णयाचं, त्या आदेशाचं पालन करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे। ते काम करण्याचं काम मी केलेलं आहे। 2.5 वर्ष या महापौर असतील असं समजावं, 2.5 असतील किंवा 6 वर्ष असतील, पक्षाच्या निर्णयाचं, पक्षाच्या आदेशाचं पालन नक्की करणार। काय प्राधान्य असेल महायुतीच्या शहर विकासासाठी? शहर विकासासाठी अनेक प्रकल्प ह्या इथे विकासाचे तयार आहेत। मग या उल्हासनगर महानगरपालिकेच्या या इमारतीमध्ये आपण उभा आहोत। या इमारतीचं सर्व डीपीआर वगैरे, टेंडर वगैरे झालेले, ही इमारत नव्याने बांधण्याचं काम प्रथमतः सुरू झालं पाहिजे। स्वतःचं पाणी पुरवठा योजना या उल्हासनगर महापालिकेची करण्याचं आम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन दिले। ते पाणी पुरवठा योजना आम्हाला करायची आहे। गोल मैदानचा विकास, आमच्या हिराघाटचा बोट क्लबचा विकास आणि कचऱ्याचा जो समस्या होती, ती कचऱ्यावर प्रोसिजर करायचं काम सुरू आहे, त्याला गती देणं आणि लवकरात लवकर कचरा मुक्त शहर करणं हे आमचं प्रकल्प आश्वासन होतं लोकांना आणि ते आम्ही वचननामात वचन दिले होते। ते वचन पूर्ण करण्याचं काम सर्वात प्रथम आम्ही करू। विरोधक नसल्यानं या महापालिकेत कुठे विकासाला जोरदार गती मिळेल? 100% विकासाला गती मिळेल। त्याचं कारण आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशाखाली अंबरनाथचा विकास झाला तसा उल्हासनगरचा विकास होईल आणि विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.